नमस्कार. टेक्निकल फंडा देव दीक्षित या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सायबर फ्रॉड कसा रोखायचा किंवा आपल्याबरोबर सायबर फ्रॉड होऊ नये याची दक्षता कशी घ्यायची याची आज थोडक्यात पण एकदम महत्त्वाची अशी माहिती आज मी तुम्हाला इथं सांगणार आहे. मित्रांनो, जेव्हा एखादा अनोळखी व्यक्ती आपल्याला फोन करतो त्यावेळेला त्याचा नंबर डिस्प्लेला शो होत असतो, त्याचं नाव, त्याचा नंबर. पण कधीकधी काय होतं की आपल्या व्यापारामध्ये, नोकरीमध्ये किंवा काहीतरी पैशाच्या देण्याघेण्यावरून एखाद्या अनोळखी माणसाशी आपले संबंध आलेले असतात. म्हणून आपण फोन उचलतो, हॅलोपासून सुरुवात करतो आणि आपलं काम झालं की आपण फोन ठेवतो. पण हल्ली याच गोष्टीचा मोठ्या प्रमाणावर गैरफायदा घेत सायबर फ्रॉड करणाऱ्यांनी लोकांना म्हणजेच जनतेला अक्षरशः लुटायला सुरुवात केलेली आहे. आता ह्या सायबर फ्रॉडमध्येच हे तुमच्या ATM पिनचा नंबर घेऊन तुमची फसवणूक करणं, तुमच्या बँक अकाउंटची माहिती घेऊन फसवणूक करणं, एवढंच काय तर तुमच्या आधार कार्डची माहिती घेऊन देखील फसवणूक करणं, असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत. मग याला वेळीच रोखायचं कसं किंवा याला वेळीच आळा कसा घालायचा याच्यावरती आजचा हा महत्त्वाची टिप्स सांगणारा व्हिडिओ आहे. कृपया व्हिडिओला कुठे स्किप करू नका. व्हिडिओला नवीन असाल चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा. तर चला मुख्य मुद्द्याकडे आपण वळूया. मित्रांनो, डिजिटल अरेस्ट हा एक आणखी नवीन फ्रॉडचा प्रकार याच्यामध्ये आलेला आहे आणि डिजिटल फ्रॉडमध्ये लाखो नव्हे तर करोडो रुपये लुटल्या जाण्याच्या घटना आज घडीला घडत आहेत. तर आपण पहिल्यांदा हे समजून घेऊया की हे सायबर फ्रॉडवाले नेमकं आपल्याला फसवतात तरी कसं. तर सायबर फ्रॉडवाले काय करतात की आपली खाजगी थोडीफार माहिती ही एखाद्या संस्थेमार्फत किंवा एखाद्या ॲपकडून ते चोरी करून किंवा विकत घेतात आणि मग ते आपला कोणीतरी नातेवाईक, ओळखीचा, मित्र किंवा डिजिटल अरेस्टमध्ये तर एखादा पोलीस अधिकारी, इन्कम टॅक्स अधिकारी असल्याची बतावणी करतात. आता तुमचा एकदा का बँक वैयक्तिक डिटेल त्यांनी घेतला तर तुमच्या अकाउंटमधून पैसे काढायला त्यांना फारसा वेळ लागत नाही. त्यामुळं कृपया तुमच्या मोबाईलवर येणारा OTP कोणालाही शेअर करू नका. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपले खाजगी कागदपत्र कधीही कोणासोबत शेअर करू नका, जेणेकरून तो माणूस अनोळखी असेल किंवा ओळखीचा जरी असेल तरी आधी खातरजमा करा आणि मगच ती कागदपत्र शेअर करा. आता एक महत्त्वाची गोष्ट, डिजिटल अरेस्ट नावाच्या गोष्टीतून फक्त माणसाला लुटलं जात नाही तर त्याची तीव्र फसवणूक होते आणि त्या माणसाला मानसिक नाहक त्रास होतो. फक्त एकट्यालाच होतो असं नाही तर कधीकधी त्याच्या अख्ख्या फॅमिलीला तो त्रास भोगावा लागतो. तर आता डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तुम्हाला एका शब्दात सांगतो मी. डिजिटल अरेस्ट म्हणजे तुम्हाला मोबाईलवरतीच अरेस्ट केलं जातं. आता ज्यांनी मोबाईल कधी फारसा वापरलेला नाही किंवा जी जुनी माणसं आहेत किंवा ज्यांना फक्त स्वतःचं काम एक कामच माहिती आहे, जे कधी सोशल मीडियावर सक्रियच नसतात किंवा बाहेरच्या जगात काय चाललं आहे याचीच ज्या लोकांना माहिती नाही, अशा लोकांची फसवणूक यामध्ये 100% होते. डिजिटल अरेस्ट म्हणजे काय तर तुम्हाला मोबाईलवरती कैद करून ठेवलं जातं आणि नुसतं कैद करून ठेवलं जात नाही तर ते तुम्हाला सांगतात की तुमच्या नावे ड्रग तस्करीचं एक मोठं रॅकेट चालवलं जात आहे, ज्याच्यामध्ये तुमचं सिम कार्ड आम्हाला सापडलं आहे किंवा तुमचं आधार कार्ड आम्हाला सापडलेलं आहे आणि एक देशद्रोहाचा खटला आता आम्ही तुमच्यावर भरणार आहोत. आणि यातून जर वाचायचं असेल तर सुरुवातीला ते अगदी मामूली रक्कम मागतात, म्हणजे 25,000 50,000. सरासरी सामान्य माणूस काय विचार करतो की कशाला आपण हे करायचं, नाही त्या फंदात पडायचं, त्यापेक्षा 25-50 हजार भरूया आणि मोकळे होऊया.
आणि हे सगळं करत असताना व्हिडिओ कॉलवरती ते AIच्या मदतीनं कोर्ट, न्यायाधीश, पोलीस अधिकारी या सगळ्या गोष्टी उभा करतात, ज्या की आपल्याला अस्सल वाटतात. त्या खऱ्या नसतात हा भाग वेगळा, पण त्या खऱ्या वाटतात असे ते हुबेहूब भासवतात की हे खरंच आहे. आणि त्यामुळं सुरुवातीला ते म्हणतात की तुमच्याकडे जेवढी रक्कम आलेली आहे ही ह्या तस्करीतूनच आलेली आहे असा सरकारला संशय आहे. त्यामुळं तुमच्याकडे जेवढे पण पैसे आहेत ते आधी आमच्या ताब्यात द्या. आम्ही ते पैसे त्यातूनच आलेत की नाहीत हे चेक करून पाहतो आणि नंतर ते पैसे तुम्हाला परत केले जातील. आणि खरा माणूस इथेच फसतो. त्याला वाटतं की सरकारी फोन आहे, सरकारचा प्रतिनिधी बोलतोय, पोलीस इन्स्पेक्टर बोलतोय, न्यायाधीश आहे आणि आपल्याला त्यांनी डिजिटल नजरकैदेमध्ये ठेवलेलं आहे आणि वरून ते धमकी देतात की ही गोष्ट कधी कुठेही कोणालाही सांगायची नाही. त्यामुळे तर माणूस आणखीच जास्त घाबरतो आणि स्वतःची एफडी मोडून, बँकेतले पैसे काढून, कुणाकडून उसने घेऊन हे सगळे पैसे या फ्रॉड व्यक्तीच्या वेगवेगळ्या अकाउंटमध्ये भरतो. आणि मग जेव्हा सगळ्यात शेवटी याचे पैसे संपत येतात आणि ते कॉल बंद ठेवतात, तेव्हा या माणसाच्या लक्षात येते की आपली मोठी फसवणूक झालेली आहे. जर ही फसवणूक टाळायची असेल तर सगळ्यात महत्त्वाचं पहिलं पाऊल उचललं पाहिजे ते म्हणजे मोबाईल साक्षरता. ज्या वेळेला तुम्ही नवीन मोबाईल विकत घ्याल त्यावेळेलाच ही गोष्ट पण तुमच्या लक्षात आली पाहिजे की याचे धोकेही असू शकतात आणि ते धोके काय आहेत हे गुगलवर सर्च करून तुम्ही एकदा अभ्यासलं पाहिजे. जर जाऊ द्या कशाला अभ्यासायचं आहे, काय होणार आहे याने असं जर म्हणून तुम्ही बसलात तर असा करोडो रुपयाचा मोठा फटका आपल्याला बसू शकतो. याच्यामध्ये डॉक्टर, शिक्षक असे कितीतरी लोक फसवले गेलेले आहेत, ज्यांचं अख्खं आयुष्यभराची कमाई लुटून त्यांना उद्ध्वस्त केलेलं आहे, अक्षरशः उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यामुळं लक्षात घ्या, मोबाईल साक्षरता फार महत्त्वाची आहे. आपण मोबाईल वापरत असताना जगातल्याही काही गोष्टींचं महत्त्वाच्या अपडेट ठेवलं पाहिजे, तरच आपण हा मोबाईल वापरण्यासाठी सक्षम असू. आणि जर आपल्याला एखादी व्यक्ती अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात पैशाची मागणी करत असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा जवळच्या एखाद्या माहितगाराला, सल्लागाराला, घरातल्या माणसाला, वडीलधाऱ्या माणसाला किंवा जो ह्या क्षेत्रातला माहितगार व्यक्ती आहे आणि जो आपल्या जवळचा आहे अशा व्यक्तीला किंवा शेवटी पोलिसांना किंवा तुमच्या वकिलाला तुम्ही विचारलं पाहिजे. आणि मगच सर्व खातरजमा झाल्यानंतर हा व्यवहारच करणं योग्य आहे का हे तपासल्यानंतर तुमच्या ॲटोमॅटिक लक्षात येईल की आपण फ्रॉडचे बळी ठरत आहोत. तेव्हा अशी सावधगिरी नक्की बाळगा आणि आपल्या कष्टाचा, घामाचा पैसा या सायबर चोरट्यांकडून वाचवून सुरक्षित ठेवा. तर जर तुम्हाला या व्हिडिओबद्दल काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला खाली नक्की कमेंट करा. व्हिडिओ कसा वाटला आवर्जून सांगा, कारण ज्या वेळेला तुम्ही सांगाल की व्हिडिओ असा आहे किंवा तसा आहे तेव्हा आम्हाला त्याच्यामध्ये बदल करता येतील. आणि आजपासून दररोज सायंकाळी 6:30 वाजता गंमत जगण्याच्या चॅनलवरून तुमच्यासाठी प्रत्येक वेळी माहितीपूर्ण व्हिडिओ प्रसारित करण्यात येईल. आपण पहा आणि आपल्या कॉन्टॅक्ट्सनाही शेअर करा. धन्यवाद.